सांगली जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। तासगाव आणि मिरज तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलाय। तासगाव तालुक्यातल्या मणे राजुरी परिसरामध्ये जोरदार अवकाळी बरसला। मणे राजुरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय। वादळी वाऱ्याचा प्रचंड वेग असल्याने रस्त्याकडेला असणाऱ्या दुचाकी खाली पडल्या, तर या वाऱ्यामुळे रस्त्यावरच्या अनेक ठिकाणांची झाडं देखील उन्मळून पडली। तर मिरज तालुक्यातल्या सिद्धेवाडी भोसे आसपासच्या परिसरासह रत्नागिरी नागपूर महामार्गावर विजांच्या खडखडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला। तर सकाळपासून प्रचंड उकाडा वाढला होता। दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं, तर अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। इकडे कोकणात रत्नागिरीमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नव्हती। रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस बरसला। अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील आंबा बागायतदार धास्तावलेले आहेत। लांजा तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाच्या सरी बरसल्या। अवकाळी पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा पसरला। बारामतीमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। बारामती शहरामध्ये वातावरणात मोठा बदल झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय, तर शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढलेली आहे। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसराला पावसानं झोडपून काढलंय। अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। पावसामुळे कलिंगड आणि आंब्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालं। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं। सोलापूरच्या वैराग भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं वादळी वाऱ्यासह हजेरी लावली आणि शेतीला मोठा फटका बसलाय। अवकाळी पावसानं बागायतदार शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान केलंय। इर्लेवाडी शिवारातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय। त्यांच्या 2 बेदाणा शेडवरील ताडपत्री आणि लोखंडी संरचना जोरदार वाऱ्यामुळे अक्षरशः उडून गेला। या शेडमध्ये सुमारे 40 टन द्राक्ष बेदाणा तयार करण्यासाठी वाळवण्यात आला होता, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं। यासोबतच 36 गावातील द्राक्षबाग ही उद्ध्वस्त झाली असून 200 झाडं उन्मळून पडलेली आहेत। जमिनीचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये माझा 40 टन माल कच्चा माल निघाला होता। मी ती शेडवर टाकला होता आणि माझं एक शेड झाडायला आलं होतं। 1-2-3 दिवसात झाडून निघत होतं। त्याचा कमीत कमी 7 ते 8 टन बेदाणा होत होता। त्याचं माझं 35 ते 40 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे रात्रीच्या वाऱ्या कावदानामध्ये। सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय। अवकाळी पावसानं पुन्हा मोहोळ तालुक्याला झोडपून काढलं। मोहोळच्या कोन्हेरी भागातील पिकं आडवी झाली आहेत। जनावरांसाठी खाद्य म्हणून पिकवलेला मका हा मातीमोल झालाय। जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आता गंभीर होण्याची शक्यता आहे। 2 एकर मक्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी हा आता संकटात सापडला। अकराच्या सुमारास चक्रीवादळ आणि गारपीट पाऊस, त्यामुळं माझी 2 एकर क्षेत्रावरची मका पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे आणि कांदा काढणी झालेला, त्याचं पण फार नुकसान झालेलं आहे। काय किती नुकसान झालं? साधारणतः मकाचं 1 लाख रुपयेपर्यंत नुकसान झालेलं आहे। कांद्याचं तर पूर्ण पीक नामशेष झालेलं आहे। काय मागणी का? सरकारला एकच मागणी आहे की तात्काळ पंचनामे करून फुलाची पाकळी आम्हाला मदत करावी। लातूर शहरासह परिसरात शुक्रवारी रात्री 10:30च्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली। जवळपास अर्धा ते पाऊण तास हा पाऊस सुरू होता। सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता, मात्र काही वेळानंतर पावसाचा जोर वाढला। या पावसामुळे काही भागामध्ये रस्त्यावर पाणी साचलं होतं। दरम्यान या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। ते म्हणूनच केलं नाही, पण